नमस्कार, ब्युटिफुल हमेशा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। डोळे आपल्यासाठी फार अनमोल असतात। आपण संपूर्ण जग आपल्या डोळ्यांनीच पाहतो, तर आपल्या डोळ्यांची काळजी घेणे हे आपल्यासाठी फार आवश्यक असते। आजकाल कमी वयामध्ये चष्मा लागणे, दृष्टी कमी होणे अशा समस्या निर्माण झाल्या आहेत। तर आज मी तुम्हाला चष्मा सोडवण्याकरता काही घरगुती उपाय सांगणार आहे। हे उपाय अगदी सोपे आहेत, तर मग चला पाहूया काय आहेत ते। कानाच्या मागे गाईच्या तुपाने दररोज हळूहळू मॉलिश केली तर डोळ्यांची दृष्टी वाढते व चष्मा जातो। दररोज अनुलोम विलोम प्राणायाम करणे हा देखील चष्मा घालवण्यासाठी योग्य उपाय आहे। दररोज सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चाला, हे आपल्या डोळ्यांसाठी व आपल्या उत्तम आरोग्यासाठी फार चांगले असते। मोहरीच्या तेलाने पायाच्या तळव्यांची मॉलिश केल्याने देखील आपली दृष्टी वाढते। चण्याच्या डाळी एवढ्या तुरटीला गरम करा आणि त्याला 100 ग्रॅम गुलाबजलमध्ये टाका। रोज रात्री झोपताना या गुलाबजलचे 4-5 थेंब डोळ्यामध्ये सोडा। असे नियमितपणे केले तर काही दिवसांमध्येच तुमच्या चष्म्याचा नंबर कमी होईल। गाजर, केळी, लिंबू याचा समावेश आपल्या रोजच्या आहारामध्ये करा, यामुळे आमची दृष्टी वाढते व चष्मा जातो। लिंबू आणि गुलाबजल यांचे समप्रमाणात मिश्रण बनवा आणि 2 तासाच्या अंतरावर याचे 2-2 थेंब डोळ्यामध्ये टाका। यामुळे तुमच्या डोळ्यांना आराम मिळतो, थंडावा मिळतो आणि दृष्टी वाढते। 5 ते 6 बदाम बारीक करा, त्यात 1 चम्मच बडीशेप, 1 चम्मच खडी साखर घ्या। मिश्रण व्यवस्थितपणे एकत्र करा व हे रात्री झोपताना गरम दुधासोबत 1 चम्मच घ्या। यामुळे दृष्टी वाढते व चष्म्याचा नंबर कमी होतो। अशा प्रकारे तुम्ही घरगुती उपाय वापरून चष्मा घालवू शकता। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा व तुमचे विचार मला खालील कमेंट बॉक्समध्ये सांगा। माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।